तर गाईस आता आम्ही आलो धाबा धाबा बघायला, बट आम्हाला धाबा धाबा दिसतच नाही कारण की पाऊस पडलाच नाही. नीट बघू शकता इथं थोडासा धाबा धाबा दिसत असेल तुम्हाला, इतकुसा धाबा धाबा दिसत नाही. आम्ही आलतो सगळी मध्ये आहे धाबा धाबा. रस्ता खराब आहे, हा रस्ता डेंजर आहे. आज जंगल ट्रॅकिंग करत आलं तर बघू शकता. थांब रस्ता दाखवतो तुम्हाला. तो पाणी तिकडे पुढे अजून टोकावर आहे आणि आम्ही तिकडे रस्ता डेंजर आहे, चढाव आहे. शेकोड्या बिकोड्या करायला येतं मोठ्या पावसात. हर्षला पुढे गेले बघूच इथं. चला इथून कसं उतरायचा, इथून उतरायचं आहे का. इथं पाण्याचा आवाज नाहीये, पाणी उचलून नेलं कोणी. चाललो गायचं आम्ही कारण पुढे नाही जाऊ शकत. काय केलं आम्ही, आलती कोणतरी इथं धबधबाच बघायला, तर शाळेत तिथं वाटतं तिथं पाणी कमी आहे. सो ती बोलली का पुढे जाऊन म्हणजे पाणी कमी आहे, आता पाऊस जास्त पडायला लागला तेव्हा धबधबा दिसेल. आता दिसणार रंग ना. आम्ही आता जाऊ घरी कारण व्ह्यू तर लय भारी आहे, व्ह्यू तर लय भारी आहे, एक नंबर आहे. असं पाऊस पडायला भिजायला इथं मज्जा येईल म्हणजे पाऊस. सो गाईज आता मी पुढे कंटिन्यू करतो. चिखल बघा, चिखल पाण्याची या पाण्याची इकडं वगैरे कुठे कुठे सगळं बघायला भेटत, बघायला घ्यायला बी भेटेल. घरी पाहिजे तुम्हाला खावायला पकडायला यायचं असलं या मागची मागची मागची. आणि नाट्यवीला पोचलो आणि तिथं बघता तिथे लोक क्रिकेट खेळत असतात, ही बघू शकता. मग आम्ही थांबलेलो बिकानेर जवळ खाऊ घ्यायला. गाय तिथं गणपती बाप्पाची मूर्ती दिसेल बघा. आता बघा आतमध्ये कसं मोठं मोठं गणपती बाप्पा आहेत. तर गाईज आता मी पोचलो घरी. अगर तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.